मित्रांनो नमस्कार. या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा थेट दिल्लीमध्ये जल्लोष. भारतीय जनता पार्टीला पहिला मोठा हादरा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धाबे मात्र दणाणले. या गोष्टीने महाराष्ट्रात देखील सामान्य शिवसैनिकांचा प्रचंड मोठा जल्लोष. ठाकरेंची अखेर मागणी झाली पूर्ण. ठाकरेंच्या विजयावरती शिक्कामोर्तब. ज्या गोष्टीची अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे वाट पाहत होते ती अखेर गोष्ट झाली साध्य. मित्रांनो सध्याच्या घडीला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या मित्रपक्षांना संपवण्याच्या नादामध्ये आपले सगळेच सहकारी गमावण्याच्या भीतीमध्ये होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील मुळासकट संपवण्यासाठी आता प्रयत्न सुरू केल्याची बातमी आपल्यासमोर येत असतानाच महाराष्ट्राचं राजकारण मात्र उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती फिरू लागले का अशी चर्चा आता रंगू लागली आहे. ही चर्चा रंगू लागली असतानाच महाराष्ट्र मात्र देश पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणात गरजला जात असून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांना मात्र कोर्टातून बसलेली चपराक आगामी काळामध्ये देशातील सर्वच राजकीय पक्षांसाठी खूप आनंदाची बातमी असेल. मित्रांनो दुसरीकडे पाहायला गेलं तर सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी देखील एक गुड न्यूज मिळाली. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी, देशातील सामान्य शिवसैनिकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल. कारण मित्रांनो सुप्रीम कोर्टाने अखेर गेल्या कित्येक महिन्यांपासून अतिशय स्वरूपात पेंडिंग असलेल्या या प्रकरणावरती आपला निकाल दिला असून यावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची प्रत्यक्ष सुनावणी आणि प्रत्यक्ष निकाल येत्या 30 जुलै रोजी देश पातळीवरती सुप्रीम कोर्टात होणार असल्याचा सगळ्यात मोठा निर्वाळा घेतला आहे. यामुळे 30 जुलै ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भविष्याची आणि त्या दिवशी शिंदे सेनेचं शेवटचं भविष्य असणारी तारीख असणार अशी चर्चा रंगली असतानाच एकनाथ शिंदेंना हा पहिला मोठा धक्का बसला आहे. कारण की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रयत्न होते सुप्रीम कोर्टातील लढाई अशीच कायमस्वरूपी वर्षानुवर्षे चालू राहावी आणि आपल्याकडेच पक्ष आणि चिन्ह राहावं. आपल्यातला एकही व्यक्ती कोणीच अपात्र होऊ नये अशी त्यांची पहिल्यापासूनची मागणी होती. आणि अखेर त्या मागणीला कुठेतरी खीळ बसले असून ती मागणी आता बाजूला सरले असून आता सुप्रीम कोर्टाने आपला निकाल देत 30 जुलै या दिवशी मात्र हा संपूर्ण निकाल, त्या निकालावरती संपूर्ण प्रतिक्रिया आणि त्या निकालाचा संपूर्ण सुनावणी 30 जुलै रोजी करण्याची सगळ्यात मोठी घोषणा सुप्रीम कोर्टाने केल्यामुळे शिंदे सेनेचे जवळजवळ 40 आमदार अपात्र होऊन शिंदे गटावरती, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती आणि शिंदे सेनेवरती 6 वर्षे कायमची बंदी देखील येऊ शकते असं कायदा तज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय. 6 वर्षे कायमची बंदी असणं म्हणजे 2 विधानसभा निवडणुका एकाही आमदाराला लढवायला न येणं. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार हे टार्गेटवरती होते. उद्धव ठाकरेंनी त्या 16 आमदारांना प्रत्यक्ष त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. जे 16 आमदार पहिले उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते त्यांच्यावरच ही याचिका आहे, त्यानंतर बाकीच्या आमदारावरती. त्यामुळे आता जर हा निकाल लागला तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह जे 16 आमदार गेले होते आणि उरलेले जे आमदार होते त्या सगळ्यांनाच 6 वर्ष निवडणूक बंदी म्हणजेच मित्रांनो 10 वर्ष राजकारणातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुप्रीम कोर्ट कोणत्याही क्षणी करू शकते. आणि हा सगळ्यात मोठा दावा सध्या सांगितला जात आहे की अशा प्रकारचा निकाल उल्हास बापट सांगतायत की हा निकाल कुठेही लागो, मात्र हा निकाल उद्धव ठाकरेंच्याच बाजूने लागायला हवा. तशा प्रकारचे 100% पुरावे उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने असल्याचं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. एकंदरीत मित्रांनो चित्र असं झालं आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धाबे मात्र पुरते दणाणले आहेत आणि हा निकाल ठाकरेंनाच
जवळ करणारा आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं भविष्य उज्ज्वल असणारा सांगणारा निकाल आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी जी गेली 4 वर्षे मेहनत केली त्या मेहनतीला कुठेतरी फळ येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मित्रांनो, येत्या 30 जुलैला सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघूया. मात्र शिंदे सेनेवरती 6 वर्ष कायमची बंदी येऊ शकते. या उल्हास बापडे यांच्या मताशी आपण सहमत आहात का? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा.